रक्तो भुररक्तं नमो ददास्व नाम समये आदेशयितेभ्यः पृथिव्यां लोकमिच्छतो तस्मै दिव्यन्तां श्रेयाः वायुः पुनातु सविता पुनात् वगनिर्भ्राजसा सूर्यस्य वर्चसा विमुञ्चान्तां श्रियाः अश्वत्थे देवो निखदनं परन्देवो वसति कर्ता इत्केला सतजत्स नवत पूरुकम् कुणीही जागा सोडू नका. मानवंदना होईल, शोकशस्त्र होईल. सविता ते शरीराणि मातुरुपस्था
हवेत 3 वेळा फायर करून बंदुकीची सलामी दिली जाते. अखेरची मानवंदना शांततेत आपण उभं राहावं, सगळ्यांना नम्र विनंती. ही अखेरची मानवंदना आपल्या लाडक्या नेत्याला अखेरची सलामी आपण सर्वांनी दिलेली आहे. जिथे आहात तिथे जागेवरूनच आपण अंत्यदर्शन घेऊन मागच्या गेटने हळूहळू बाहेर पडणार आहात. माझी विनंती आहे, पुढे येण्याचा प्रयत्न प्लीज आपण करू नका. सगळ्यांना नम्रपूर्वक विनंती आहे. देवाजं ब्रावन्तु नः सुखे त्वं सदा नित्यज्ञानो देशानामेव स्याशुकुबेराः प्रप्रदातारन्दारि ऊर्जन्नो देहित्वेपदे चातुकुपादे. पुढच्या बाजूला येण्याचा प्रयत्न कृपया कुणी करू नका. सगळ्यांना नम्र विनंती आहे. मागच्या बाजूला रक्षातो कामतत्मना.
मागच्या बाजूला गेट आहे. आहे त्या मागच्याच बाजूने हळूहळू आपण बाहेर पडूया. बाहेर प्रचंड गर्दी आहे, खूप गर्दी आहे. हळूहळू मागच्या बाजूने बाहेर पडा. सर्वांना नम्रपूर्वक आवाहन करण्यात येत आहे, पुढे येण्याचा प्रयत्न आपण करू नका. पोलीस विभागाला सहकार्य करूया. मला माहिती आहे या जागेवरून आपले पाय निघायला तयार नाहीये. आपल्या सगळ्यांचं अतोनात न भरून येणारं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. खर तर आपल्या सर्वांची शांतता आणि शिस्त हीच आदरणीय दादांना खरी श्रद्धांजली असणार आहे. मागच्या बाजूने हळूहळू बाहेर पडा. आपली शिस्त, आपला संयम, आदरणीय दादांकडून घेतलेले आपण हे गुण आपल्या सगळ्यांना नम्रपूर्वक विनंती आहे, शांतता आणि शिस्त पाळूया. मागच्या बाजूने हळूहळू बाहेर पडा. सर्वांनी स्वतःच्या मागच्या बाजूला मोठं गेट आहे, तिथून हळूहळू बाहेर पडूया. त्या ठिकाणी स्क्रीन आहे, त्यामुळे पुढे येण्याचा प्रयत्न करू नका. आपण अखेरचा निरोप या ठिकाणी दादांना दिलेला आहे. आपण जेथे आहात तिथूनच अंतदर्शन घेऊन पाठीमागच्या पेटून परत जायचं आहे. कुठल्याही भावनात्मक करून कुठलाही इन्सिडेंट होणार नाही याची आपण नोंद घेऊ. पोलीस बांधवांना विनंती आहे, आपण आपल्या जागा घ्याव्यात, जागा सोडू नये. सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी आपल्या जागा घ्याव्यात. लोकांना आवाहन करावं की ते या शिस्तीत अंतदर्शनाला उभे राहिले, या शिस्तीत आणि संयमात दादांच्या आठवणी घेऊन ते कुठलाही इन्सिडेंट फ्री आपापल्या घरी जाणार आहे. प्रचंड मोठा जनसागर आणि या ठिकाणी या मैदानात एकत्र जमलेले सर्व नागरिक कुठलाही इन्सिडेंट फ्री आपल्या घरी जातील. दादांनी आणून दिलेली शिस्त आणि शिकवण, संयम याचं ताळमेळ राखत आपण इन्सिडेंट फ्री करत जावं असं आव्हान आहे. हे बघा, माझी विनंती आहे की अंत्यविधीच्या दिशेने पुढे कोणी येऊ नका, चौथऱ्यावर कोणी येऊ नका. नम्र विनंती आहे. पोलीस विभागाला विनंती आहे की आपण तिथे चार्ज घ्यावा आणि आपण हळूहळू आता मागच्या बाजूने बाहेर पडूया. येथीचे प्रशासनाला सूचना आहे, सर्व गेट ओपन करा. सर्व गेट ओपन करा. सर्व गेट मधून सर्वांनी सावकाश पाठीमागच्या दिशेने जायचंय. सर्वांनी सावकाश पाठीमागच्या दिशेने जायचंय. सर्वांनी ओपन करायचे. सर्वांनी मागच्या बाजूने जायचंय. हे बघा,
इकडे चौथऱ्याकडे कोणी येऊ नका, विनंती आहे. पोलीस विभागाला नम्र विनंती आहे की इकडे कोणाला प्ली पाठवू नका. चौथऱ्यावर कोणाला येऊ देऊ नका, पोलीस विभागाला नम्र विनंती आहे. अंत्यदर्शन कालपासून आणि आजचा हा अंत्यविधी, प्रचंड गर्दी आहे. आपल्या सगळ्यांच्या भावनांचा आदर आहे. या मैदानावर जे गेट्स आहेत त्या मागच्या सगळ्या गेटने आपण हळूहळू बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. इथे चौथऱ्यावरची गर्दी कमी करा आणि पोलीस विभागाला विनंती की आता वरती कोणालाही सोडू नका. दादांना अभिप्रेत असणारी शिस्त, आपण महाराष्ट्रातून आलेले आदरणीय दादांचे सगळे प्रेमी चाहते, सगळ्या विनंती आहे. काल सकाळपासून आपण शिस्तीचं पालन केलेलं आहे, आजही शिस्तीचं पालन करूया आणि आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये दादांकडून एक शिकवण घेऊया की ही शिस्त आपल्याला कायम पुढे जाण्यासाठी मदत करणार आहे. त्यामुळे शिस्त पाळूया, शांतता पाळूया. बॅक गेट आहे, जे मोठं गेट आहे या मैदानाचं, स्वतःच्या पाठीमागून आपण हळूहळू बाहेर पडा. समोरची गर्दी कमी करा, स्वतःच्या पाठीमागून हळूहळू बाहेर पडा. बाहेर गेल्यावर जायची घाई करू नका, रस्ते तुडुंब भरलेले आहेत. 12 गेटवर रेलू नका, 12 गेट्सवर रेलू नका. कारण या पोलीस अधिकाऱ्यांना सहकार्य करा. गेल्या 30 तासांपेक्षा जास्त काळ हे पोलीस अधिकारी सतत आपल्या सेवेसाठी समोर आहेत, त्यांना प्लीज सहकार्य करा. 12 गेट रेलू नका. आपल्या भावनांचा आदर आम्ही करतोय, आपल्या भावनांची कदर आम्ही करतोय. आपल्या सगळ्यांच्या भावना एकच आहेत. या ठिकाणी आपल्या लाडक्या दादांना अखेरचा निरोप दिल्यानंतर पवार कुटुंबीय आपल्याला अभिवादन करतात. पवार कुटुंबियांच्या आदरणीय दादांच्या प्रेमापोटी संबंध महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून आपण आलेला आहात. स्वतःच्या मागच्या बाजूला जे गेट आहे तिथून हळूहळू बाहेर पडा. आपण सर्वांनी शांतता, संयम, शिस्त पाळलेली आहे. हळूहळू बाहेर पडा. बाहेर रस्त्यांवर गर्दी आहे, तुमच्या गाड्या दूर असणार आहेत. हळूहळू चालत जा. बाहेर गावावरून आलेल्या पाहुण्यांना आधी जाऊ द्या. चौथऱ्यावर कुणालाही